सकाळी एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाला उठल्यापासून सकाळी ते संध्याकाळपर्यंत काय असतंय हे या व्लॉगमध्ये असणार. कंडिशन बघा, शेतामध्ये आलं की फुल खुश वाटतं, फक्त काम करायला लागू नाही. काम करायला लागलं की शेतामध्ये येऊ वाटत नाही. गोटा का बांधायचं म्हणतोय तर असं खड्डा पडल्यात सगळं. गाईज तुम्ही डबा शेअर केलाय का कॉलेजमध्ये असताना, शाळेमध्ये असताना? इथं पण डबा शेअरिंग चालू दाखवू का तुम्हाला? फक्त इथं मुक्या जनावराकडे डबा शेअरिंग चालू मागच्या 2 दिवसामध्ये सगळीकडे पाणी होतं, मस्त पाणी खळा 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 खळा, आणि आता पडलंय चक्क ऊन, दिसतंय का? तर शुभ सकाळ मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. मागं ती मम्मी आणि मी आहे पुढे. आम्ही निघालोय शेतामध्ये आज सकाळ सकाळी आम्हाला जरा सुट्टी असल्यामुळं शेतामध्ये आज आलंय माझ्याकडे काम. काय तर गुरांना खायला घालायचे, आणि गुरांना खायला घालायचं म्हटलं की पहिल्यांदा घास काढावं लागेल. घास काढून तो कापून गुरांना खायला घालायचा आहे. म्हणजे गाईला खायला वेळेला घालायचे, गुरांना पाणी बिणी पाजायचे, घास पण काढायचे, सगळं करून शेण बिन सारून गुरांना बाजूला बांधून मग मला तुझ्याकडे यायचे की नाही. तर गायज आम्ही आलो आता रानामध्ये, शेतामध्ये. जसं की मी तुम्हाला मागच्या खूप दिवसापूर्वीच्या एका रीलमध्ये सांगितलं की मी ह्या शेतामध्ये ऊस लावतोय आणि हे पूर्णपणे जागा माझ्याकडे. पण त्याच्यानंतर काय डेव्हलपमेंट केली, सो लेवलिंग केल्यामुळं इथली जरा माती आहे ना कमी झाली. आपलं मुरमाती जी आहे ती माती झालेली आहे, त्यामुळे आता सगळा मुळम बारीक आहे. बघा कसा सगळा बारीक झाला. त्यामुळे आता आई तिथं जागा मोकळी असल्यामुळे काय करते माहिती आहे का, त्याच्यामध्ये लावते घेवडा वगैरे जे काय असेल ते. काय काय लावते तू? पावटा, काळा घेवडा, आणखीन भेंडी, गवारी वगैरे जे काय आहे, म्हणजे ह्या मोकळ्या पॅसेजमध्ये जेवढं दिसतंय ना तेवढ्यामध्ये ती लावणार. सो तोपर्यंत मला आता काम आहे ते म्हणजे रानामध्ये गुरांचं खायला बियायला सगळं आज बघायचं. सकाळी एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाला उठल्यापासून सकाळी ते संध्याकाळपर्यंत काय असतंय हे या व्लॉगमध्ये असणार आहे. सो माझ्याबरोबर कंटिन्यूत राहा. शेअरला मी बांधला तिथं पाईपाला, आणि आता मी निघालो. कधी काय लाव करते मला माहीत नाही, पण आता मी जातो इथनं. पाचतो आधी पाणीच पाचतो. चलो गाईज, आता निघालोय मी आपल्या गोट्याकडे. तुम्ही व्लॉगमध्ये बघितलं असेल गोटा, आपला गोटा आहे तो, गुरांचा गोटा आहे तो. आता तिथे निघालोय आणि तिथे गेल्यानंतर आता मी काय करणार आहे, गुरांना पहिल्यांदा पाणी बिनी पाजून घेणार आहे. म्हणजे काय असेल काम बाकीचं ते सगळं करणार आहे. तुम्हाला एन्जॉय वाटत असेल ना शेतामध्ये, हार्ड असते शेतामधलं काम, लय हार्ड असते ते माहिती आहे. हे असल्या ऊसामध्ये त्या दिवशी मसाला टाकला. मसाला म्हणजे फर्टिलायझर्स नाही, रासायनिक खते हे टाकले. सो त्याला लय मेहनत लागते. सो ऊस कापतो ना तोंडा ब्लेडच्या पानागत, लय विषय घाण आहे. आपण त्या दिवशी ऊस हाच तो ऊस होता जो इकडं पडला त्या दिवशी आपण इकडं रानामध्ये, तो आपण इकडं दाबून घेतलाय. आता हा व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाही. ऊस आहे ना असा पडलाय इकडं निकडं, त्यामुळे मला आता जाताना काही कसरत मेहनत घ्यावी लागणार आहे. जाऊ बघा कंडिशन हो पुढची, जायलाच रस्ता नाही. मला इथून जावं लागतं. रस्ताच नाही भेंडी इथून जायला. कंडिशन बघा, कंडिशन 0. तोंडाला कापलाय घातली, बेकार वाढत होता. अशा वेळेस काय करायचं म्हणजे असं उलट जायचं. हे ना तुम्ही असं गेला का नाही, असं तोंड करून कापणार. अशा वेळेस काय करायचं, असं उलट व्हायचं आणि उलट जायचं. ना असं उलट गेलं का नाही की काय होत. पहिलं गुरांना पाणी पाजायचे, पाणी पाजून मग त्यांना खायला काढायचे. आपली विहीर जशी की मी दाखवली पूर्ण तुडुंब भरली, बघितली का, पूर्ण तुडुंब भरली. ह्या आंब्याचा विषयच नाही मला माहीत काय, पण ह्या आंब्याला आंबच येत नाहीत. पण ह्या आंब्याने एकच काम केलं, त्यामध्ये ज्यावेळेस ही विहीर काढायची चाललेली आणि ब्लॅस्टिंगचा दगड उडत होता त्यावेळेस आपण इथं जाळी बांधलेली. ह्या आंब्यानं सहन केलं, दगड इकडे तिकडे जाऊन दिले नाहीत. ती जाळी दिसते ना ती इथं तशी जाळीवरनं टाकलेली आणि आंब्याला बांधून ठेवलेली. त्यामुळं आंब्यानं लय सहन केली ताकद.
म्हणून ह्या आंब्याला काढू वाटत नाही, कारण आठवण येते प्रत्येक गोष्टीची इथं. ह्या आंब्याला पण आंबा नाही आला, पण ह्या आंब्याला येते आंबं, परंतु वेगळेच येतात. सीताफळीचं झाड एक आलं आहे आणि पिरवीचं एक झाड आहे. सीताफळीचं झाड आणि ते पिरवी झाड, पिरवी झाडाला पिरव येतं. मग केवढं झालं बघितलं पिरवी झाड, प्रमाणाच्या बाहेरवर गेलं गरज नसताना. आणि मी आहे पुन्हा एकदा आपल्या शेतामध्ये. शेतामध्ये आलं की फुल खुश वाटतं, फक्त काम करायला लागू नाही. काम करायला लागलं की शेतामध्ये येऊ वाटत नाही. तरकारी असेल ना तर करू वाटतं, पण असल्या उसाचं बिसाचं असं काम असलं ना निबार कापतोय व्हायच. आता पाणी पाजून घेतो पहिलं, आधी शेण काढतो. शेण बघितलं तुम्ही असं अस्ताव्यस्त पडले, सो शेण मला पहिल्यांदा सारू घेतो आणि मग बाकीच्या गोष्टी सांगतो. चलो. गोटा का बांधायचं म्हणतोय तर असं खड्डं पडल्यात सगळं, आणि गुरांना उभं राहायला बसायला जागा येत नाही पावसामुळे. बघा असं सगळं. तरी 3 दिवस झालं पाऊस उघडलाय, त्यामुळे गुरांना एवढं बसायला येते. नाहीतर ह्याच्यापेक्षा लय घाण परिस्थिती होती, की म्हणजे सगळं वल्लच होतं. त्यामुळे सगळी ओली परिस्थिती असली की मग गुरांना काय खाता येत नाही, बसता येत नाही. त्यामुळं कसं आहे, गोटा बांधणं गरजेचं आहे की नाही का. रानो बंबई की रानो, रानो बंबई की रानो. तर काय शेण काढून झालंय, आता पाजायचे पाणी. पहिल्यांदा मोठ्या गाईला पाणी करतो. कसं असतंय, इमर्जन्सीमध्ये किती पाणी लागेल हे सांगता येत नाही, म्हणून आपण सोलार चालू करून सोलारचं पाणी भरून घेऊया आधी घरामध्ये. अशा रीतीने टर्निंग मोटर ऑन झाली आणि पाईप बघा ते खाली गेली. सोलार झालं आपलं चालू. पावसाळ्याची जरी लाईट गेली, उन्हाळ्याची जरी लाईट गेली तरी आपल्याला पाण्याचा तुटवडा नाही आहे, आणि लाईट पण नसली तरी आपल्याला सोलार असल्यामुळं पाणी लगेच अवेलेबल होतं. म्हणजे गुरांसाठी, शेतासाठी आपण हे बघा. ए डुंगन ए ए गुरांना वगैरे बांधून झाले. माझे हालस्ता बघू शकता गरमीनं. आत्ता पाऊस बंद झाला तरी पण गरमी लय आहे, म्हणजे वाफ होती ना त्याच्यामुळं. आता जातो गुरांना खायला आणतो, कारण की ही जी हालस्ता बघा नुसती मागं पुढं करायचं झालं, त्यामुळे मला खायला आणायला लागेल. तिला पहिल्यांदा घास टाकतो. आता एवढीशा खायला गुरांना कात पण होणार नाही, तरी पण मी आणलंय. हे ना कायच होणार नाही ह्याला, तरी पण आपण घालतोय, कारण की अजून मला ऊस आणायची. सकाळ सकाळी भुका लागलेला, पुन्हा रवत फिरवायला लागतो. म्हणजे रिवत फिरस तोपर्यंत आपल्याला काहीतरी खायला घातलं पाहिजे. मी राहिलेलं हिला गायच. तुम्ही डबा शेअर केलाय का कॉलेजमध्ये असताना, शाळेमध्ये असताना? इथं पण डबा शेअरिंग चालू आहे, दाखवू का तुम्हाला? फक्त इथं मुक्या जनावराकडे डबा शेअरिंग चालू आहे, दाखवा तुम्हाला. हे बघा, ह्याला इथं खायला टाकलंय, या हरणाला इथं खायला टाकलं, तरी पण ती त्याच्या शेजारी जाऊनच खात आहे. त्याला सवय आहे की ती एकमेकांसोबत बसते, ती खेळते, ती उठते, ती त्यामुळे ते खाताना पण ती एकत्रच खाते. ती कसं आहे, ह्याला म्हणते ती मैत्री. नाहीतर आपल्याकडे आहे ती बाय केलेलं उपकार लगेच दाखवणार बोलून. पाळणं म्हणजे सोपं काम नाही गाईस. असा ऊस खायला घालावा लागतो, असा 10 रुपयाचा एक ऊस खायला घाला लागतो. आणि असे गुरं किती खातात माहिती आहे का? दिवसात नाही म्हणलं तर 20च ऊस धरा, किती रुपये गेलं विचार कर. उगय ना माय असं तोडावं लागतंय, तवा दुधाचा पैसा येतोय आणि तो पण परवडत नाही. जागा होतो कसा का दानकट तोडतोय. बस झालं मला वाटतं, कारण की याला मी कांड्या पण ठेवले ते. लय बेकार नसतं हे ऊसात जायची. ऊस लय पडला, जायला जागा नाही राहील. किती लांब आहे काय माहिती.
म्हणजे डुक्कर म्हणजे डुक्कर ग इथं थांबलं एकटं ग मग न ग. तू माघारी येणार आहे हुशारनं. तू माघारी येणार आहे हुशारनं. आहे म्हणते माग नाही ते, परंतु माझ्या तर वाचली नाही बार. मी जाऊ का शेराला घेऊन जातो. आता हे आई लावूनच येईल. कसं पळवतंय बैलला घरी. मला पण लय पळवतंय. लय गरम 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 झालं. एवढं गरम झालं ना घरी जाऊन पहिलं थंड पाणी आंघोळ करतो. शिरडो हे शिरडो चल चल चल. नंतर या पाया पडण्यासाठी आम्ही रणशिंगवाडीला गेलो. मी मामाचा मुलगा असे 5-6 जण आम्ही तिकडे गेलो. त्यामुळे मला काही व्लॉग एंड करता आला नाही. सो केला असता तर जमलं असतं तर म्हणजे ठरवलं असतं तर मी केला असता आणि नाही का सगळं व्यवस्थित होऊ शकतं, परंतु मी ते केलं नाही. सो सॉरी. पुन्हा एकदा माझ्याकडून तीच चूक झाली. इथून पुढं असं कधी होणार नाही आणि व्लॉग चांगल्या रीतीने एंड करीन. सो एवढी बार तुमच्या गणेशला सॉरी म्हणतोय गणेश तुमचा. सो पुढच्या वेळेस नेक्स्ट टाईम कंटिन्यू आणि एकदम चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला व्लॉग एंड करताना दिसेन फुल पॉवरफुलमध्ये. सो आजच्यासाठी एवढंच. भेटून नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घ्या काळजी. सुखरूप राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमचाच गणेश. लव यू. बाय.